हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर आज मी तुम्हाला एक नंबर सांगणार आहे, ज्या नंबरमुळे तुमच्या मुलांचं आयुष्य बदलणार आहे. तर तो नंबर मी तुम्हाला नंतर सांगते आणि त्याचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात आधी, आता प्रत्येक घरात मुलांना मोबाईलचं जे वेड आहे, आपण व्यसन पण म्हणू शकतो त्याला. प्रत्येक मुलाच्या हात दिवसभर मोबाईल असतो. म्हणजे शाळेतनं आलं की त्यांच्या हातात मोबाईल येतो. त्यांना जेवताना मोबाईल हवा. म्हणजे बाहेरचे खेळ ते विसरून गेलेले आहेत. आता आधीच्या काळात मुलं बाहेर खेळायची, पण आता त्यांना बाहेरचे गेम माहिती नाही आहेत. फक्त घरात दिवसभर, घरात पण ते काही खेळत नाही. फक्त दिवसभर हातात त्यांच्या मोबाईल हवा. जेवताना मोबाईल घेतला की त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. त्यामुळे काय होतं की ते जेवण करत नाही. आता हल्लीचे मुलं बघा, आजार पण इतकं वाढलं आहे. सर्दी, खोकला, छोटे छोटे आजार त्यांना होत आहेत. यामुळे काय होतं की जेवणाकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं लक्ष फक्त मोबाईलकडे असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे अभ्यासावर होतो. प्रत्येक आईला वाटत असतं की माझं मूल खूप मोठं व्हावं, त्याने खूप शिक्षण घ्यावं, त्याने खूप प्रगती करावी. आपल्या मुलांच्या करिअरसाठी आपल्याला मोबाईल आपल्या मुलांच्या आयुष्यातनं बाहेर काढायचा आहे. प्रत्येक आईला असं वाटत असतं. पण करणार काय? मुलांना आपण रागवलं तर ते आपल्यावर राग करतात. त्यांना हे आवडत नाही, चिडतात आणि मग काय होतं की ते जेवण करत नाही. आपला त्यांना राग येतो. या गोष्टी अशा होत असतात. पण मी तुम्हाला आज एक नंबर देणार आहे. आपल्या गुरुमाऊलींनी तो आपल्याला दिलेला आहे. तर तो कसा वापरायचा, तो नंबर जर मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही वापरलं तर तुमच्या मुलांचं जे मोबाईलचं जे व्यसन आहे ते निघून जाणार आहे. तुम्ही नक्की हा नंबर वापरा. तुमच्या मुलांचं मोबाईलचं जे काही व्यसन आहे ते सुटणार आहे. आणि पूर्ण विश्वासाने, मी तुम्हाला आधीच सांगते, विश्वासाने तो नंबर तुम्हाला तुमच्या मुलांवर यूज करायचा आहे. हे बघा, तो नंबर तुम्ही लिहिला तर तुमच्या मुलांचं काहीही नुकसान होणार नाही. हे लक्षात ठेवा आधी. कारण बऱ्याच जणांना मग काय होतं, मला प्रश्न येतील की असं नंबर लिहून असं काही होतं का? असं जर झालं असतं तर आमच्या आयुष्यात किती बदल झाले असतील. तर विश्वासाने ही गोष्ट करा. तुमच्या मुलाला जर खूप अतिप्रमाणात मोबाईलचं व्यसन लागलं असेल, मोबाईल खूप जास्त प्रमाणात तो घेत असेल आणि त्याच्या अभ्यासावर खूप परिणाम होत असेल, काही म्हणजे अभ्यासाचा परिणाम नाही, काही मुलांना म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. तुम्ही करून बघा. एखाद्या दिवशी तुमच्या मुलांना तुम्ही दिवसभर मोबाईल देऊ नका किंवा 1-2 दिवस देऊ नका. बघा त्यांच्यावर काय परिणाम होतो. खूप चिडचिड करतात. मी असं बघितलेलं आहे, म्हणून मी सांगते की चिडचिड करतात म्हणजे अजिबात, म्हणजे असं विचित्रसारखे वागतात. रागाने आपल्याकडे बघतील, गुरगुरतील, असे प्रकार मुलं करत असतात. तर हे त्यांच्या शरीरावर सुद्धा म्हणजे खूप परिणाम करत असतं. तर हे चांगलं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, हा नंबर मी तुम्हाला सांगते त्याआधी मी तुम्हाला सांगते की तुम्ही विश्वासाने करा. जर तुम्हाला हा त्रास असेल, तुम्हाला वाटत असेल की माझं मूल मोबाईलपासून लांब राहावं, माझ्या मुलाला मोबाईल कमीत कमी घ्यावा, तर तुम्ही ही गोष्ट करा आणि विश्वासाने करा. विश्वासाने जर तुम्ही करणार तर तुमच्या मुलाचं मोबाईलचं जे काही व्यसन आहे, जे मुलं मोबाईल घेत आहेत, त्यांचं हळूहळू मोबाईल घेणं कमी होणार आहे. तुम्ही करून बघा ही गोष्ट. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला तो नंबर सांगते, त्यानंतर तो कसा यूज करायचा आहे ते सांगते. तर तो नंबर आहे 44824902 44 824 902 हा नंबर आहे. तर हा नंबर तुम्हाला तुमच्या मुलांच्या कपड्यांवर, मग कपडे कुठले, शर्ट, पॅन्ट, फ्रॉक जे काही असेल ते, तर कपड्यांच्या वरच्या भागावर किंवा खालच्या भागावर, जो मधला भाग असतो बघा, त्या भागावर हिरव्या पेनाने तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे. हा नंबर तुम्ही केव्हाही लिहू शकता. तर त्यांच्या कपड्यांवर हा नंबर लिहून ठेवा आणि जर पुसला गेला परत तुम्ही लिहू शकता. त्यांना दिसणार नाही, कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने लिहा. म्हणजे मुलांना काय होईल की हा नंबर का लिहिला किंवा कोणाला दिसला तर उगाच म्हणजे हा नंबर का लिहिला आहे तो तुम्हाला प्रॉब्लेम येईल. म्हणून सांगते की आतल्या बाजूने किंवा
बाहेरच्या बाजूने तुम्ही कपड्यांवर हा नंबर लिहू शकता. तुम्ही करून बघा. हा नंबर तुम्ही लिहा. त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या मुलांचं हळूहळू मोबाईलचं जे व्यसन आहे ते कमी होणार आहे. मोबाईल ते जास्तीत जास्त घेणार नाही अजिबात, म्हणजे मोबाईल घ्यायचं नावच काढणार नाही. कारण तुम्ही हे करा, गुरुमाऊलींनी हा आपल्याला सांगितलेला आहे उपाय छोटासा. तर नक्की तुम्ही हा करा, विश्वासाने करा. मी तुम्हाला सांगते, तुमच्या मुलांचं हे जे काही म्हणजे मोबाईल घ्यायचं जे व्यसन आहे ते मी तुम्हाला सांगते, ते 8 दिवसात, 15 दिवसात किंवा महिन्याभरात सुटून जाणार आहे. तुम्हाला 4 ते 5 दिवसातच याचा अनुभव येणार आहे. फक्त विश्वासाने हे करा. आणि याच्यात काही नुकसान नाही, मी तुम्हाला सांगते. म्हणजे हा नंबर तुम्ही लिहिला तर यात काही नुकसान होणार नाही. आणि ज्या वेळा तुम्हाला वाटते की कपडे धुतल्यानंतर तो नंबर निघून गेला, शक्यतो स्केच पेन घेऊ नका. स्केच पेनने कपडे खराब होतात. साधा पेन घ्या, पण हिरवाच पेन घ्या. साध्या पेनाने तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे. तर पुसला गेला तर तुम्ही परत लिहू शकता, म्हणजे कपडे धुतल्यानंतर तो पुसला जातो. तर बघा, तुम्ही करून बघा. छोटासा उपाय आहे, याच्याने कोणाचं नुकसान होणार नाही. होणार तर फायदाच होणार आहे. तर हा नंबर तुम्ही नक्की लिहा आणि मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मुलांचं जे काही मोबाईलचं जे व्यसन आहे, तुमचे मुलं खूप मोबाईल घेत होते तर ते आता मोबाईल घेत नाही. मला फक्त एवढं कमेंट करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हे कळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा. की म्हणजे बऱ्याच जण कंटाळले असतील मुलांचं, म्हणजे हे व्यसन जे आहे मोबाईल घेत असेल, त्यांची मुलं अजिबात ऐकत नसतील, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, म्हणजे कोणाला तरी याची मदत होईल. तर छोटासा व्हिडिओ होता जो मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.